नमस्कार. आज आपण इडली पात्रामध्ये साबुदाणे टाकून अगदी 10 मिनिटात वर्ष ते 2 वर्ष टिकणारी रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी लागणार आहेत साबुदाणे. जे आपण नॉर्मल रेग्युलर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाणे वापरतो ना, तेच साबुदाणे इथे घ्यायचे आहेत. तर इथे वजनी प्रमाणामध्ये पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम एवढे साबुदाणे घेतलेले आहेत आणि वाटीप्रमाणे जर घेत असाल तर 1 वाटीभर एवढे हे साबुदाणे आहेत. मग तुम्ही वजनीप्रमाणे बनवा किंवा मग वाटीच्या हिशोबाने. आता हे साबुदाणे एका पातेल्यामध्ये टाकूया आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि परत स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी इतपत टाकायचं आहे की साबुदाणे बुडून पाणी हे अगदी अर्धा इंचभर एवढं वरती राहील, एवढं हे पाणी आपण टाकायचं आहे. आता झाकण लावून रात्रभर हे साबुदाणे छान भिजवून ठेवायचे आहेत. साबुदाणे भिजवताना रात्रीच भिजवून ठेवायचे आहेत, जेणेकरून रात्रभर साबुदाणे व्यवस्थित भिजतात. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणे छान भिजलेले आहेत. आता पूर्ण साबुदाणे ह्या पद्धतीने चम्मचने मोकळा करून घ्यायचा आहे. मस्त असा मोकमोकळा साबुदाणा तयार झाला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असणार ना, तेच मीठ घ्यायचं आहे. तर इथे मी अगदी अर्धा चमचभर मीठ घेतलेलं आहे. मीठसुद्धा सगळ्या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इडलीच्या भांड्यामधील जे इडली पात्र असतं ना, ते पात्र घेऊया आणि ह्या पात्रांना तेल किंवा तूपने ग्रीस करून घेऊया, जेणेकरून रेसिपी ही खाली चिटकणार नाही. तर इथे मी दोघंही भांड्यांना तेल लावून घेतलेलं आहे. जेही तुम्ही उपवासाला तेल खात असणार किंवा मग तूप खात असणार, ते तुम्ही अगदी थोडंसं किंचित लावायचं आहे. तर इथे दोघंही भांड्यांना आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी थोडा थोडा जेवढाही पात्रामध्ये मावेल तेवढा हा भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे. तर मी आधी एक चम्मच आणि त्यानंतर अजून अर्धा चम्मच एवढे हे साबुदाणे टाकले आहेत, म्हणजे दीड चम्मच एवढा साबुदाणा मी या पात्रांमध्ये भरून दिला आहे. त्यानंतर हात थोडासा पाण्याचा ओला करायचा आहे आणि ओल्या हाताने हा साबुदाणा व्यवस्थित अशा पद्धतीने गोलाकार पसरवून द्यायचा आहे. या पद्धतीने पसरवून दिला ना की पटकन हा साबुदाणा तयार होतो. अगदी दाटसर न पसरवता ह्या पद्धतीने अगदी पातळ असा हा साबुदाणा पसरवून द्यायचा आहे. तर इथे मी दोघंही भांड्यांमध्ये साबुदाणा छान पसरवून दिलेला आहे. आता एका साईडला मी लगेच इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी छोटीशी लिंबाची फोड टाकली आहे, जेणेकरून भांडं हे खराब होणार नाही. पाणीसुद्धा छान उकळायला लागलं आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपला हा ट्रे व्यवस्थित सेट करायचा आहे. सेट झाल्यानंतर झाकण लावून अगदी 3 ते 4 मिनिटासाठी हा साबुदाणा छान वाफवून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळसुद्धा वाफवण्याची गरज नाही. फक्त 4 मिनिटं अगदी सफिशियंट आहेत. 4 मिनिटानंतर लगेच झाकण उघडूया आणि बघा, मस्त असा ट्रान्सपरंट काचेसारखा साबुदाणा तयार झाला आहे. ह्या पद्धतीने असा काचेसारखा चमकणारा ट्रान्सपरंट साबुदाणा झाला की समजायचं की अगदी परफेक्ट रेसिपी आपली वाफवली गेली आहे. आणि जर पांढरा दिसत असेल तर अजून थोडंसं 1 ते 1.5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर इथे अगदी घड्याळाच्या वेळानुसार 4 मिनिटापर्यंत आपण हा साबुदाणा वाफवून घेतलेला आहे. आता ट्रे बाहेर काढूया आणि थोडंसं अगदी 1 मिनिटापर्यंत गार होऊ देऊया. त्यानंतर ह्या पद्धतीने चम्मचने आजूबाजूने व्यवस्थित कडा काढून घ्यायच्या आहेत आणि हे जे पापड आहेत ना, हे काढून घ्यायचे आहेत. खूप जास्त गारसुद्धा होऊ देऊ नका. जर जास्त गार झालं ना, तर हे पापड अशा पद्धतीने गोलाकार निघत नाही. त्यामुळे अगदी कोमट असतानाच हे पापड पटापट चम्मचने काढून घ्यायचे आहेत आणि अगदी आपण खाली तळाला थोडंसं तेल किंवा तूपने ग्रीस केलं आहे, म्हणून पटापट हे पापड असे गोलाकार निघतात. तर ह्या पद्धतीने सगळे पापड आपण काढून घ्यायचे आहेत आणि लगेच उन्हामध्ये एखाद्या पॉलिथिनच्या शीटवरती हे जे पापड आहेत ना, हे पसरवून द्यायचे आहे आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे. तर इथे मी 2 दिवस हे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेणार आहे आणि मस्त असे पांढरे शुभ्र आणि ट्रान्सपरंट काचेसारखे तयार झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता 2 दिवसात आपण छान हे पापड सुकवून घेतले आहेत. खूप जास्त मेहनत न घेता फक्त साबुदाणे 3 ते 4 मिनिटापर्यंत वाफवायचे आहेत आणि फक्त कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. 2 दिवसामध्ये हे छान सुकले जातात आणि मस्त असे ट्रान्सपरंट काचेसारखे तयार झाले आहेत. अगदी बोटसुद्धा आरपार दिसत आहे, इतके छान ट्रान्सपरंट आणि पातळ असे पापड तयार झाले आहेत. ह्या पद्धतीने पापड तुम्ही जर तयार केले ना, तर वेळसुद्धा लागत नाही आणि वर्ष ते 2 वर्षभर आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. आता तळूनसुद्धा बघूया. तर तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि कडकडत्या तेलामध्येच आपण हे पापड तळायचे आहेत. जरी पापड हा लहान दिसत असला ना, परंतु तळल्यानंतर तो अगदी दुप्पट तिप्पट पटीने फुलतो. पापड तळण्याच्या आधी तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि कडकडत्या तेलामध्ये हा पापड टाकायचा आहे. पापड टाकल्यानंतर अगदी काही सेकंदात झाऱ्याने किंवा चम्मचने हा पापड तेलामध्ये डिप करायचा आहे आणि लगेच काही सेकंदात हा पापड दुप्पट ते तिप्पट पटीने फुलतो. तर ह्या पद्धतीने आपण पापड तयार करून घेतलेला आहे. फ्राय करून घेतलेला आहे. मस्त असा पांढरा शुभ्र पापड तयार झाला आहे. तर याच पद्धतीने आपण
बरेचसे पापड फ्राय करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की बनवा. वर्ष ते 2 वर्षभर टिकणारी ही रेसिपी अगदी 4 ते 5 मिनिटात बनते आणि पापड जरी लहान असला ना तर दुप्पट ते तिप्पट पटीने फुलतो आणि कमी तेल पितो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी तोंडात विरघळणारी कुरुम ही रेसिपी तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. रेसिपी जराही आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. सबस्क्राईब केलं तर जोही व्हिडिओज मी अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असा पांढरा शुभ्र तोंडात विरघळणारा कुरुम कुरकुरीत पापड आपला तयार झाला आहे. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर काही हरकत नाही. ताटामध्ये सुद्धा आपण तेल लावून गोल हे पापड टाकून घेऊ शकतो आणि वाफवून घेऊ शकतो. तरीसुद्धा अतिशय छान पापड तयार होतात. आता भेटूया पुढच्या अशाच छान नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी राहा. थँक्यू.